10वीच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. सध्या आपण साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक गडरी साहेबांकडे आहोत. आपण त्याच्याशी जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. शाळाच्या आता परीक्षा सुरू झालेल्या 10वीची मुलं वर्गामध्ये जेमतेम येऊन बसलेले आहेत. वैद्यकीय सेवा असतील किंवा पाण्याची व्यवस्था असेल, अशा काही सेवा शाळेला पुरवाव्या लागतात. आपण काय व्यवस्था केलेली आहे? सर आमच्याकडे सगळ्या फ्लोअरला ॲक्वागार्ड सगळे मशिनरी आहेत. त्याचं पाणी आम्ही मुलांना पुरवतो. मुलांना आधी सूचनाही सांगतो की स्वतःच्या पाण्याच्या बॉटल्स आणा, आणि आमचे शिपाई वर्ग सगळे पाणी घेऊन फिरतात. आता बालमोचे मुलं आमच्याकडे सेंटरला आहेत, त्यांना कांजणे आलेले आहेत, त्यांना आम्ही स्पेशल वेगळी व्यवस्था केलेली आहे वर्गाची बसायला. आणि LDची मुलं आहेत, काही पोलीस स्टेशनची जी अशी मुलं असतात त्या मुलांसाठी पण आम्ही वेगळी व्यवस्था करतो. आणि कॉपी वगैरे असे काही ठिकाणी गैरप्रकार वगैरे आपल्याला आढळतात की 10वीला जनरली कॉपीचे वगैरे प्रकार घडतात, तर ते टाळावेत यासाठी आपण काही खबरदारी घेतलेली आहे? मुलांना आम्ही कॉपीमुक्त शाळा किंवा कॉपीमुक्त सेंटर पाहिजे याच्यासाठी मुलांचं प्रबोधन केलं आहे, पालकांचं प्रबोधन केलेलं आहे, सूचना सगळ्या मुलांना सांगितल्या आहेत. आणि महाराष्ट्र शासनाने, बोर्डाने, EIच्या डिपार्टमेंटने आम्हाला ज्या ज्या सूचना दिल्या त्या सूचना आम्ही पालकांपर्यंत, मुलांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आणि आमच्या सेंटरला कॉपी चालत नाही. सध्या दादरमध्ये साने गुरुजी विद्यालयात आहोत. आपण काही पालकांशी संवाद साधणार आहोत. यांचे मुलं आता 10वीच्या परीक्षेला बसलेले आहेत. ताई नमस्कार. काय नाव तुमचं? शीतल स्नेहल घाग. काय तुमचा मुलगा आहे का मुलगी? माझी परीक्षा मुलगी आहे मीरा स्नेहल घाग. ती बालमोलला आहे. तर हे सेंटर आलेलं आहे तिला. कसा अभ्यास झाला? त्याचा अभ्यास झालाय पूर्ण? अभ्यास झालेला असं मुलांना, पण थोडंसं टेन्शन असतंच, कारण 10वी हे पहिलंच बोर्ड आहे त्यांचं. 12वीला थोडंसं रिलॅक्स असतात, आणि दुसरी शाळा आल्यामुळे थोडंसं टेन्शन असतं त्यांना, पण रिलॅक्स होत. पण मला वाटतं मुलांपेक्षा पालकांना जास्त टेन्शन असतं हल्ली. किती वेळ अभ्यास केला? तिने रोज ते 4 ते 5 अभ्यासाचं तिचं टार्गेट ठेवलं होतं, आणि क्लासेसला ते 3 ते 4 तास ती जायची. पण बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. आता बघू. तिला आणखीन चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्हावं यासाठी काय तुम्ही विशेष प्रयत्न केले? नाही, आम्ही मुलांचं हल्लीच्या मुलांचं स्वतःचं टार्गेट ठरलेलं असं, स्वतःचं टाईम टेबल ठरलेलं असं, त्याच्याप्रमाणेच ती मुलं जातात. पालकांचं फक्त सपोर्ट असतो, पण ते आपल्याला जे करायचं तेच मुलं करतात. त्याच्यामुळे आम्ही डिस्टर्ब करत नाही हल्लीच्या मुलांना. काय सांगाल? तुमचं मुलगा आहे का मुलगी? माझी मुलगी आहे रुजुता लिडकर म्हणून. तर आता पालकांनी सांगण्यापेक्षा मुलांनी स्वतः केलेलंच बरं असतं. त्यांना काय वाटतं की आई वडील किरकिर करतात, कटकट करतात, पण बऱ्यापैकी करत होते अभ्यास. जास्त करून आम्हाला टेन्शन असतं, कधी येऊन पेपरला बसतात आहे, कधी पेपर चालू होतं वगैरे, टेन्शन पालकांना जास्त असतं. किती पर्सेंटेज मिळतील असं वाटतं तुम्हाला? बघू आता, ती 85च्या वरती वगैरे प्रयत्न चालू आहे. आता बघू प्रत्यक्षात किती मिळतात ते. प्रयत्न तर चालूच असतात, आणि पालकांचे पण असतातच. म्हणून टेन्शन वगैरे नाही घेत तसं अभ्यासाचा विषय? नाही, टेन्शनचं वगैरे. आणि मेन म्हणजे शाळेने आणि खूप चांगलं करून अभ्यास वगैरे घेतात. शाळेने आमच्या मेहनत घेतात. त्यांचं म्हणजे कसं, त्यांचा रिझल्टच गेल्या वेळेला एकही मूल फेल नव्हतं बालमोहन शाळेचं. 100% रिझल्ट होता गेल्या वर्षी बालमोहन शाळेचा. त्याप्रमाणे ते प्रयत्न करतात शाळा. मुलांनी अभ्यास चांगला केलेला आहे. आपण सध्या दादरच्या साने गुरुजी विद्यालयामध्ये आहोत. आपण साने गुरुजी विद्यालयाच्या प्रशासक अधिकारी श्रीमती वजे यांच्याशी बोलणार आहोत. वजे मॅडम नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? आज विद्यार्थी शाळेमध्ये परीक्षा द्यायला आले असताना आपण त्यांचं फुल देऊन स्वागत केलं आहे. काय त्याच्या मागे भावना तुमच्या? आमच्या या साने गुरुजी विद्यालयामध्ये आज अनेक वर्ष शालांत परीक्षेचं सेंटर आहे, आणि आम्ही सर्व मुलांना, जे आमच्या शाळेतले, बाजूच्या शाळेतले, बाहेरच्या शाळेतले, ज्यांचे तिथे नंबर आलेत, त्या सगळ्यांना आम्ही त्यांचं मोराल एक बूस्ट व्हावं म्हणून, किंवा त्यांना एक आधार वाटावा, चांगलं वाटावं त्यांचं म्हणून आम्ही त्यांना ही फुलं देत असतो. आणि ही शालांत परीक्षा ही शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुलं खूप 9वीपासून त्याचा अभ्यास करत असतात. 10वीपर्यंत आता जवळजवळ 1.5-2 वर्ष मुलं अभ्यास करत असतात, आणि त्यांनी भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी, आणि सर्व सूचना आणि नियमांचं पालन करून त्यांनी ह्या परीक्षेला सामोरं जावं. हे एक मोठं आव्हान असतं, पण ते आव्हान त्यांनी सहजरित्या पेलावं अशी आमची शाळा म्हणून त्यांना विनंती आहे. आणि त्यांना सगळ्यांना आम्ही खूप शुभेच्छा देते. त्यांनी केलेल्या सर्व परिश्रमांना चांगलं यश मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. पालकांना काय एखाद संदेश द्याल तुम्ही या परीक्षेच्या बाबतीत? पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांबरोबर खूप मेहनत घेतलेली असते, कारण ते सुद्धा त्यांच्यामध्ये खूप समरस झालेले असतात, आणि हा महत्त्वाचा टप्पा आहे मी म्हटलं तसं शालेय आयुष्यामधला. तेव्हा पालकांनी सुद्धा शांतपणे घ्यावं, बारीक सारीक तक्रारी करू नयेत. शाळेमध्ये पूर्ण सगळी सोय केलेली आहे, सगळी व्यवस्था केलेली आहे. तेव्हा त्या पालकांनी सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करावं, मुलांना सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करते. साने गुरुजी विद्यालयाच्या प्रशासक अधिकारी वजे मॅडम आपल्यासोबत होत्या. पालकांनी मुलांना समजून घ्यावं आणि मुलांनीसुद्धा तणावरहित राहावं अशी त्यांची इच्छा आहे. कॅमेरामॅन अरुणसह मी स्वप्नील शिंदे, नवराष्ट्र, मुंबई.